आता निवडणुका सुरू व्हायला अवघे काही दिवस आहेत निवडणुकांसाठी आणि त्या पार्श्वभूमीवरती काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। समाजवादी पक्षाच्या उमेदवार आयशा शेख या मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। आयशा शेख या वॉर्ड क्रमांक 135च्या समाजवादी पक्षाच्या उमेदवार आहेत। या व्हिडिओमध्ये आयशा या मतदारांना 15,000ची रोकड स्वतःच्या हाताने देताना दिसतात। शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी या व्हिडिओ प्रकरणी निवडणूक आयोग आणि सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। स्वतः नीलम गोऱ्हे फोनवरून आपल्या सोबत आहेत। नीलम ताई, तुमची काय कारवाईची मागणी तुम्ही केलेली आहे या प्रसंगी? एक तर पहिलं आमच्या एका गटावरती सोशल मीडियाच्या ही व्हिडिओ कॅसेट पाहिली त्यावेळेला मला असं वाटलं की खूपच अतिगंभीर असा प्रकार आहे आणि तो पाहिल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी ती फॉरवर्ड केली होती आपच्या प्रीती मेनन यांनी शर्मा यांनी त्यांनाही मी विचारलं की आम्ही शेअर केली तर चालेल का, तर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही। इनफॅक्ट आमचे स्थानिक कार्यकर्ते त्याची दखल घेऊन पुढे पाठपुरावा करत आहेत। पण जेव्हा ती संध्याकाळी 5-5:30च्या सुमाराला माझ्याकडे ती पाहिली तेव्हा मी एक तासभर थोडी माहिती घेतली आणि मग मी निवडणूक आपले संपूर्ण निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत सहारियाजी त्यांना मी ती पाठवली आणि त्याचबरोबर देवेन भारती मुंबई शहराचे सहायुक्त यांच्याकडेही पाठवली। कारण एक असं आहे की याचं सत्यासत्यता पडताळून बघणं हे पोलिसांचं काम आहे। एक दुसरं ते पैसे वाटताना दिसतात हे खरं आहे। कधी कशासाठी काय पैसे वाटतात तेही त्या म्हणतात, तुम हमको याद रखो हम आपको याद रखेंगे, म्हणजे कुठला तरी ते देवाणघेवाण चालली हे पण स्पष्ट आहे। मग अशा वेळेला फक्त सोशल मीडियावरती ती व्हायरल होणार, त्याच्या बातम्या येणार चॅनेलला आणि त्याची कोणी दखल घेण्यासाठी कोणी पाऊलच उचललं नाही तर अशा गोष्टींना कसा लगाम बसणार। आणि म्हणून मी सहारियाजींकडे मागणी केलेली आहे की याची योग्य ती दखल घेऊन तुम्ही त्याच्यात कारवाई करा। तर त्यांना चौकशी आधी करावी लागेल, या प्रकरणाची शहानिशा करायला लागेल। मध्यंतरामध्ये प्रीती मेनन यांनाही मी विचारलं की पुढे काय झालंय, तर त्यांनी सांगितलं आमचे स्थानिक कार्यकर्ते तक्रार करतायत। परंतु मला स्वतःला असं वाटतं की ती तक्रार प्रत्यक्षात येईपर्यंत हा तर मेसेज सगळीकडे पोहोचलेला आहे। बरं, दुसरं असं होतं की व्हायरल अशा व्हिडिओ मधून जो गरीब मतदार आहे तो मतदार काही सगळाच स्वाभिमान सोडलेला मतदार नाहीये, पण काही मतदारांवरती परिणाम पण होऊ शकतो। अरे असे पैसे ठीक आहे, धन्यवाद नीलमताई, तुम्ही एबीपी माझाला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। त्यामुळे अनेक गंभीर प्रकार या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता सामोरे येतात, त्या संदर्भात तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे। आता कारवाई काय होते हे पाहावं लागेल।